आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहेत. शरद पवार या 3 नेत्यांचा करणार गेम. राजकीय वर्तुळात सर्वात मोठी खळबळ. पवार साहेबांनी टाकला डाव. शरद पवार म्हणजे माइंड मास्टर आणि राजकारणाचा बादशाह. पवार साहेब काय करणार त्याचा नेम नाही, परंतु पवार साहेबांना सुद्धा हे 3 नेते अंतर्गत विरोध करीत आहेत. आणि हे नेते कोण आहेत, ते का विरोध करीत आहेत आणि याच्या पाठीमागे काय राजकारण आहेत आणि शरद पवार साहेब यांचा कसा गेम करणार, तेही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. शेवटी जे सांगणार ते अत्यंत महत्त्वाचं असतात आणि राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देणार असताना. त्यामुळे अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला संपूर्ण राजकारणाचा डाव कळेल आणि शरद पवारांची खेळी समजेल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघावाच लागेल तुम्हाला. आणि व्हिडिओला लाईक लगेच करा. पवार साहेबांची नवी खेळी जबरदस्त असणार, त्यामुळे लाईक सुद्धा झालंच पाहिजे. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी, राजकीय अपडेटसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येईल की नाही, हा प्रश्न सध्या सगळ्यात केंद्रस्थानी आहे. पण त्याचवेळी पक्षाच्या आतूनच काही मोठे नेते या एकत्रीकरणाला विरोध करत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे 3 नेते सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र येऊ न देण्यासाठी अंतर्गत पातळीवर अडथळे निर्माण करत आहेत, असं म्हटलं जात आहे. मात्र प्रश्न असा आहे की हे नेते विरोध का करीत आहेत, यामागे नेमकं कारण काय आहे? पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पहिला मुद्दा आहे सत्ता आणि नियंत्रण. सध्या या तिन्ही नेत्यांकडे प्रत्यक्ष सत्तेचा लाभ आहे, मंत्रिपद आहे, प्रशासनावर पकड आहे आणि निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग आहे. जर राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली आणि शरद पवार पूर्ण ताकदीने पक्षावर नियंत्रणात आले तर सध्याची ही सगळी समीकरणं बदलू शकतात. मंत्रिपद जाण्याची शक्यता, महत्त्व कमी होण्याची भीती आणि भविष्यात दुय्यम भूमिकेत जाण्याचा धोका या नेत्यांना दिसत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. म्हणजे आज जे हातात आहे ते उद्या नसेल, हीच खरी भीती या विरोधामागे असल्याचं म्हटलं जात आहे. आणि इथेच एक प्रश्न तुम्हालाही पडत असेल, जर हा पहिला मुद्दा असेल तर दुसरा मुद्दा किती मोठा असू शकतो? तो मुद्दा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. आणि इथपर्यंत तुम्हाला वाटत असेल की हे विश्लेषण महत्त्वाचं आहे तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यानेच हा मुद्दा जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. दुसरा मुद्दा, जो सगळा गेम बदलू शकतो. दुसरा मुद्दा आहे भविष्याची भीती. शरद पवार यांची राजकीय शैली संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते कधीही विसरत नाहीत की कठीण काळात कोण सोबत होता आणि कोण वेगळ्या वाटेने गेला. जर राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली तर पक्षात जबाबदाऱ्या नव्याने वाटल्या जातील, नेतृत्व ठरेल आणि आगामी निवडणुकांसाठी कोणाला संधी मिळणार हे ठरवलं जाईल. अशा परिस्थितीत जे आज नेते सत्तेत आहेत त्यांना उद्या तिकीट मिळेलच याची खात्री राहणार नाही. म्हणूनच आजचा सुरक्षित मार्ग सोडून उद्या अनिश्चिततेकडे जाण्याचा धोका हे नेते घ्यायला तयार नाहीत, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आणि इथेच आजच्या घाईघाईत झालेल्या शपथविधीकडे पाहावं लागतं. शपथविधी आणि त्यामागचा संकेत. आजचा शपथविधी अचानक आणि घाईघाईत झाला. शरद पवार तिथे नव्हते, सुप्रिया सुळेही उपस्थित नव्हत्या. ही गोष्ट साधी नाही, कारण एवढ्या मोठ्या निर्णयात पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची अनुपस्थिती राजकीय दबाव दर्शवते. असं म्हटलं जातं की एकत्रीकरणाच्या चर्चेला वेग येऊ नये यासाठीच काही निर्णय घाईत घेतले गेले. जर तुम्हालाही असं वाटत असेल की हा शपथविधी योगायोग नव्हता तर व्हिडिओला लाईक करा. तिसरा मुद्दा, भाजपसोबतचं समीकरण. या तिन्ही नेत्यांची सध्याची राजकीय ताकद भाजपसोबतच्या सत्तेमुळे टिकून आहे. जर राष्ट्रवादी एकत्र आली आणि भाजपपासून अंतर ठेवण्याचा निर्णय झाला तर या नेत्यांची आजची भूमिका अडचणीत येऊ शकते. म्हणूनच सध्याची सत्ता, सध्याची सोय आणि सध्याचं समीकरण हेच चालू राहावं ही भूमिका घेतली जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. मग शरद पवार यावर काय करणार? शरद पवार कधीही ताबडतोब चाल टाकत नाहीत. ते वेळ पाहतात, परिस्थिती पाहतात आणि योग्य क्षणी निर्णय घेतात. आज जो विरोध दिसतोय तोच उद्या त्यांच्या रणनीतीचा भाग ठरू शकतो. कारण इतिहास सांगतो, पवार साहेबांना कमी लेखणं राजकारणात फार महागात पडलं आहे. निष्कर्ष, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे सत्ता, भविष्य आणि सुरक्षितता या तिन्ही कारणांमुळे राष्ट्रवादी एकत्रीकरणाला विरोध करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण हा विरोध किती काळ टिकेल आणि शरद पवार यावर कसा गेम टाकणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता तुमचं मत महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं
हे तिघे नेते पवारांना रोखू शकतील का की शरद पवार पुन्हा एकदा संपूर्ण राजकीय गणित बदलून टाकतील? हे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कमेंट केलीच पाहिजे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ डोळे उघडणारा आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याची अजितदादांची होती इच्छा. शरद पवारांची भूमिका निर्णायक ठरणार. गेला वर्षभर दोन्ही राष्ट्रवादींमधनं विस्तव जात नव्हता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका दिसल्या. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावरच अनेक ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की काही महिन्यातच काका पुतण्यांचे हे दोन पक्ष एकत्र येणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. स्वतः अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणण्यासाठी इच्छुक होते. पालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन पालिकांमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनीही त्याबाबत सकारात्मकता दाखवलेली होती. आपल्याला आठवत असेल की आदरणीय पवार साहेबांनी मागच्याच वेळी नगरपालिकेला तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल काही ठिकाणी म्हणजे सगळेच पक्ष एकमेकाबरोबर गेले. तुझ्या तोंडात साखर पडू. तुझ्या तोंडात साखर पडू. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि नेते प्रफुल्ल पटेल याबाबत काय निर्णय घेणार याचीच सध्या चर्चा सुरू झालेली असली तरी अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची धुरा खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावी असा सूर बारामतीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटलाय. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिल्यापासून त्यांनी पक्षातल्या अनेक जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात केली होती. अजित पवारांच्या अचानक जाण्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. अशा प्रसंगी कार्यकर्ता सांभाळायचा असेल, त्यांना धीर द्यायचा असेल तर सुनेत्रा पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांमध्ये आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला निरोप दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उत्तराधिकाऱ्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलंय. अजित पवारांचा उत्तराधिकारी या सुनेत्रा वहिनीच असाव्यात अशी मागणी झिरवाळ यांनी केलेली आहे. झिरवाळ यांच्या या मागणीनंतर पक्षातले काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याला समर्थन जरी दिसत असलं तरी सुनेत्रा पवार यांच्या प्रशासकीय अनुभवाच्या अभावामुळे यावर नक्की शिक्कामोर्तब होणार की नाही याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे.